बातमीपत्राच्या सुरुवातीला मोठी बातमी, नाचणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांवर कारवाई होणार आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली आहे। धाराशिव पुरात असताना महोत्सवात नाचणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांवर हे कारवाईचे संकेत देण्यात आलेले आहेत। त्यामुळे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या संदर्भातली माहिती दिलेली आहे। तर एकीकडे मराठवाडा मध्ये मुसळधार पाऊस बरसत असताना शेतकऱ्यांच्या डोळ्यातले आसव थांबत नाहीये आणि दुसरीकडे मात्र धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार हे मात्र एका सांस्कृतिक कार्यक्रमात नाचताना दिसून आले होते। त्यांचा या संदर्भातला व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता आणि त्यानंतर राज्यभरातून त्यांच्यावर टीकेची झोड उठली। विरोधकांकडून या जिल्हाधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत होती। तर धाराशिव जिल्ह्यात पुराचा हाहाकार सुरू असताना जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार आणि निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव या नाचगाण्यात दंग असल्याचं दिसून आलं होतं। तर त्यांच्यावरती कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत होती। यातच आता या जिल्हाधिकाऱ्यांवर कारवाई होणार असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सिद्धेश ताकवले यांच्याकडून। सिद्धेश, हे धाराशिवचे जिल्हाधिकाऱ्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला, त्यानंतर टीकेची झोड उठली, आता त्यांच्यावर कारवाई होणार आहे। अंकिता, जसं तू पहिल्या शब्दामध्ये जेव्हा तू उल्लेख केलास या सगळ्या पार्श्वभूमीवरती, कारण एकीकडे आसव गाळून शेतकरी आता त्यांना ही परिस्थिती कशी पुढे सरायची आणि याच्यावरती कशी मात करायची याच्यावरती सध्या त्यांचा विचार होतो। मात्र अशामध्ये एक जिल्हाधिकारी ज्यांच्यावरती संपूर्ण जिल्ह्याची जबाबदारी असते, जिल्हा एकीकडे उपासमारीने त्रस्त आहे, दुष्काळामध्ये तो सगळा ओला दुष्काळामध्ये तो पूर्णपणे त्याचे हाल होतात आणि अशामध्ये अशा प्रकारचं नाचगाणं हे व्हायरल होतंय। आता अखेर या जिल्हाधिकाऱ्यांवरती कारवाई होते। आपण जर बघितलं असेल तर धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकरांनी सुद्धा या संदर्भामध्ये निषेध नोंदवलेला होता। मात्र त्यांनी एक गोष्ट अशी सांगितलेली होती की जेव्हा ही परिस्थिती निर्माण झालेली होती तेव्हा या जिल्हाधिकाऱ्यांनी सुरुवातीच्या दिवसामध्ये जाऊन तिथे पाहणी करून तिथल्या शेतकऱ्यांना मदत केलेली होती। मात्र फक्त एका दिवसापुरता हा प्रश्न मोठा नाहीये, तर याच्यानंतर सुद्धा या जिल्हाधिकाऱ्यांनी त्यानंतर शेताच्या बांधावरती कधीच ते दिसले नाहीत आणि नंतर ह्या प्रकारचा हा व्हायरल डान्स पुढे समोर आला। त्याच्यानंतर चंद्रशेखर बावनकुळेंनी आता हे निर्देश दिलेले, सर्व स्तरातून आता या प्रकरणाचा निषेध नोंदवला जातोय। मात्र आता जो या ठिकाणी जो हा सगळा प्रकार उद्भवलेला आहे त्याच्यानंतर आता नेमका या कार्यक्रमाला हा कार्यक्रम होतो तरी कसा, या कार्यक्रमाचं आयोजन तरी होतं तरी कसं, या आयोजकांवरती सुद्धा आता कुठल्या तरी पद्धतीची कारवाई केली जाते का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण एकीकडे मराठवाड्यामध्ये या पुरासारखी परिस्थिती उद्भवणं आणि अशा कार्यक्रमांचं आयोजन करणं हे कुठेतरी शेतकऱ्यांच्या जखमेवरती मीठ चोळण्याचा प्रकार आहे असं सुद्धा बोललं जातंय। अंकिता, सिद्धेश, मात्र सातत्यानं जेव्हापासून हा व्हिडिओ व्हायरल झाला तेव्हापासून एक प्रश्न उपस्थित होत होता की ज्यावेळी मराठवाडा विदर्भ हा पुरामध्ये असताना अशा पद्धतीनं सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्याची काही गरज होती का? कार्यक्रमांचं आयोजन करण्याची गरज नव्हती हे सुद्धा अनेक लोकप्रतिनिधींनी सुद्धा या प्रकरणानंतर बोलून दाखवलेलं आहे। मात्र या आयोजकांना सुद्धा कळायला हवं असं सुद्धा आता बोललं जात आहे। कारण एकीकडे जर अशा पद्धतीची जर परिस्थिती उद्भवत असेल, एकीकडे तुम्ही शेतकऱ्यांना मदत करत नाही आणि अशा पद्धतीच्या कार्यक्रमांचं आयोजन करताय, याच्यामधून आता हे जे प्रकरण आहे ते आणखीनच आता वादाच्या भोवऱ्यात ओढले गेलेलं आहे। सोबतच जिल्हाधिकाऱ्यांवरती आता कारवाईचे जरी निर्देश दिलेले असले तरी सुद्धा त्यांच्यावरती कुठल्या पद्धतीने कारवाई केली जाणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। अंकिता, निश्चित धन्यवाद सिद्धेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या जिल्हाधिकाऱ्यांवर कारवाई करणार असल्याची माहिती स्पष्ट केलेली आहे। त्यामुळे एकीकडे शेतकरी हे संकटात असताना संपूर्ण आपली शेतजमीन खरडून गेली आहे, शेती पिकांचं नुकसान झालंय, त्यात हे जिल्हाधिकारी मात्र नाचगाण्यात दंग असल्याचं दिसून आलं होतं।